यवतमाळमधल्या निम्न पैनगंगा प्रकल्पाचे रखडलेलं काम सुरू करण्याकरता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली आहे। शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन निम्न पैनगंगा प्रकल्पाचं काम सुरू करण्यात यावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। या संदर्भात शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। निम्न पैनगंगा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नसल्याने थेट जिल्हा अधिकारी या ठिकाणी जे आहेत शेतकऱ्यांनी धाव घेतलेली आहे। त्वरित जे आहे ते निम्न पैनगंगाचं काम हे चालू करण्यात यावं। मागील निवडणुकीपासून हे काम बंद झालेलं आहे। शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याची ओरड या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। एकंदरीत पाहिलं तर आम्हाला शेत विकता येत नाही, घरी जर कुठलं काम करायचं असलं तर शेतामध्ये पिकवता येत नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली आहे। जवळपास 100पेक्षा या ठिकाणी जे आहे तर गाव या ठिकाणी जात आहे। हजारो हेक्टर शेत या निम्न पैनगंगामध्ये जात आहे। या संदर्भात काही शेतकरी आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं आपण विचारून घेऊ काय नेमकं सांगणार आहे, कशा संदर्भात तुम्ही इथं आलात, काय सांगणार? निवडणुकीच्या आधीपासून काम बंद केलेलं आहे आणि प्रश्न असा आहे की हे जे काम बंद केल्यामुळे आमच्या ज्या एक तर काम सुरू करावं, नाही तर मग आमच्या ज्या खरेदी आहे, व्यवहार आहे हे चालू ठेवा। कारण आमचे गरीब लोक आहे सर्व, या गरीब लोकांमुळे एक तर सर्वांनी एक तर एखादा वडील बिमार आहे, त्याला एक एकर विकता येत नाही, दवाखान्यात नेत नाही, पोरीचं लग्न आहे, शिक्षण आहे। एक तर मग तुम्ही बंद करून हे व्यवहार सुरू करा, खरेदी विक्रीचे, नाही तर काम सुरू करा, हे आमची मागणी आहे। लोकांच्या ज्या मागण्या आहे त्यांचं पुनर्वसन व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्यांना पैसे एकाच याच्यातनी भेटले पाहिजे आणि त्यांचं सगळं चांगलं झालं पाहिजे याच्या संबंधित आम्ही इथे आलेलो आहोत। आम्हाला धरण पाहिजे, धरणासाठी आम्ही जे आमची प्रॉपर्टी देत आहोत ते आमच्या स्वतःसाठी नाही की पुढच्या दृष्टिकोनातून हजारो कोटी लोकांचा फायदा झाला पाहिजे आणि त्यांना पाण्याची सुविधा मिळाली पाहिजे आणि आमचंही भलं झालं पाहिजे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।